सस्नेह जय जिजाऊ। आज संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक CBH बदलापूर येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ, त्याचप्रमाणे पश्चिम बंगाल येथे झालेल्या डॉक्टर भगिनीवर झालेले अन्याय, अत्याचार व बलात्कार व मणिपूर येथे माता भगिनींची काढलेली नग्नधिंड या सर्व घटनांचा तीव्र निषेध म्हणून निदर्शने व आंदोलने करण्यात आले। कार्यक्रमावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पोस्टर झळकावून निषेध व्यक्त करण्यात आला। याच पार्श्वभूमीवर बदलापूर येथील घटनेतील अक्षय शिंदे याच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करून पोस्टर्स फाडण्यात आले। अमानवीय अमानुष कृत्य करणाऱ्या प्रवृत्तीला जरब बसणे गरजेचे असून केस फास्ट ट्रॅक वर चालून अशी भूमिका संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या वतीने घेण्यात आली। बदलापूर येथे चिमुरडीवर झालेल्या बलात्काराच्या, पश्चिम बंगाल येथील डॉक्टर भगिनीवर अत्याचाराच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले। या निमित्ताने महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जोडे मारो आंदोलन केले व निषेध व्यक्त केला। जय जिजाऊ। आज संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकावर काल परवा घडलेली घटना बदलापूर येथील आमच्या चिमुरडीवर त्या ठिकाणी लैंगिक अत्याचार झाला, त्या घटनेचा निषेध म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही या ठिकाणी निदर्शनं केली। त्याच पद्धतीनं पश्चिम बंगालमध्ये ज्या आमच्या भगिनीची लग्नधिंड काढली, त्याच पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी अशा प्रकारचे अन्याय अत्याचार महिलांच्या बाबतीमध्ये होत आहेत। आणि आता कालच घडलेली घटना वडनेर भैरव येथील त्या लहान लेकरावर अमानुषपणे अमानवीय कृत्य करून त्या मुलावर देखील बलात्कार करण्याचा, लैंगिक अत्याचार करण्याचा प्रकार त्या ठिकाणी घडला। या घटनेचा तीव्र निषेध म्हणून संभाजी ब्रिगेडच्या वतीनं हे आंदोलन आम्ही या ठिकाणी करतोय। आपल्या माध्यम प्रतिनिधींना एका प्रस्थापित पक्षातला, सत्तेतला माजुरडा नगरसेवक असं म्हणतो की आपल्या माध्यम प्रतिनिधी तुम्ही बातम्या अशा दाखवताय जणू काही तुमच्यावरच बलात्कार झालाय। इतकी विकृत मानसिकता असलेली हे लोक आहेत। माझी फडणवीसांना विनंती आहे का तुमच्याच पक्षातील व्यक्ती त्या ठिकाणी ती संस्था चालवतो, अशा नराधमांना तिथं नोकरी म्हणून तुम्ही कॉन्ट्रॅक्टमध्ये नोकरी देता, अशा नराधमांना पाठीशी घालण्याचं काम आपल्या वतीनं होऊ नये। आम्हाला देखील तुमच्यावर विश्वास आहे। या विश्वासार्हतेनं सांगतो, फडणवीस साहेब, आईजी मॅडमांच्या नेतृत्वामध्ये काल ठाण्यामध्ये बैठक पार पडली, आरती सिंग मॅडमांच्या नेतृत्वाची बैठक पार पडली, ती त्याच पद्धतीनं या केसमध्ये देखील आपण तेवढी तत्परता दाखवाल आणि आरोपीला कुठल्याही पाठीशी न घालता फास्ट ट्रॅकवर केस घेऊन त्याला फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी ही सरकारची आहे। बदलापूरला देखील काल लाठी हल्ला झाला। फडणवीस साहेब, वारंवार ह्या घटना होतातच कशा? आंदोलनाच्या माध्यमातून भूमिका आमच्या लोकांपर्यंत जाव्या, त्या भावना तीव्र असताना तुमच्या माध्यमांमधून सरकारपर्यंत पोहोचावा या प्रामाणिक हेतू ठेवून बदलापूरच्या लोकांनी तिथं रेल रोको केला। त्यांना सुद्धा लाठी हल्ला आपल्या सरकारच्या माध्यमातून होतो। या घटनेचा देखील आम्ही तीव्र निषेध करतो। अमित शहाजी, आमच्या भगिनीवर तिथं मणिपूरमध्ये अन्याय अत्याचार होतो, मणिपूरमध्ये अशी घटना घडते जिथे नग्नधिंड काढली जाते। त्याचबरोबर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या राज्यामध्ये देखील 15 जण त्या महिलेवर लैंगिक अत्याचार करतात, तिला मारून टाकलं जातं। हे आपल्या देशाला शोभनीय नाही, या महाराष्ट्राला शोभनीय नाही। हा जिजाऊ शिवराय फुले शाहू आंबेडकर, जिजाऊ सावित्री रमाई अहिल्याबाईचा हा महाराष्ट्र आहे। इथं ह्या घटनेंना थारा दिला जाणार नाही। आपल्या माध्यमांमधून ही भूमिका जाणं जास्त गरजेची आहे। आता महिलांच्या वतीनं, संभाजी ब्रिगेड आघाडीच्या महिलांच्या वतीनं आम्ही अक्षय शिंदे नामक जो आरोपी त्या घटनेतील आहे त्याला जोडे मारो आंदोलन या ठिकाणी झालं। त्याचबरोबर त्याचे पोस्टर फाडून आपल्या माध्यमांमधून निषेध प्रातिनिधिक स्वरूपात व्यक्त करण्यात आला। या केसमध्ये जर कोणाला पाठीशी घालण्याचं काम झालं तर संभाजी ब्रिगेड आपल्या स्टाईलनं उत्तर देईल। इथं सरकारची गरज संभाजी ब्रिगेडला भासणार नाही। आम्ही त्या आमच्या चिमुरडीला न्याय देण्याचा प्रयत्न करू। फडणवीस साहेब। या कार्यक्रमावेळी उपस्थित संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या प्रज्ञा टुपके, जेवघाले, मंदा दोडके, हिरामण नाना वाघ, अनिल आहेर, नितीन रोटे पाटील, करण गायकर, सचिन पवार, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रमुख शरद अण्णा लबडे, प्रफुल्ल वाघ, विक्रम गायधनी, मंदार धिवरे, बळीराम घडवजे, नितीन काळे, महादू नाटे, राकेश जगताप, निलेश गायकवाड, वैभव गायधनी, प्रेम भालेराव, वीर काळे, सौरभ पवार, आयुष सोनवणे, गणेश पाटील, सागर पाटील, योगेश हरक, पप्पू निकम, अनिल ननवरे, विकास रसाळ, अक्षय आठवले, ललित निर्भवणे, राहुल तिडके आदींसह मोठा जनसमुदाय उपस्थित होता। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।